नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरली हिरवी मिरची तयार करत आहोत. त्यासाठी मी इथे अशा लांब अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या मी स्वच्छ करून कट करून घेतलेल्या आहेत. कट केल्यानंतर मी त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीने तयार केलेल्या आहेत, त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे टाकून एक 5 मिनटं मी हे भाजून घेणार आहे. आपले शेंगदाणे आणि खोबरे भाजून झाले की प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवूया. आणि त्याच पॅनमध्ये मी आता 2 लवंग, 1 चमचा अख्खे धणे, 1 चमचा कच्ची बडीशेप, आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, एक छोटं चक्रीय फूल आणि अर्धा चमचा जिरे. हे सर्व आपण 1-2 मिनटं भाजून घेऊया आणि हे देखील आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये मी 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 9-10 लसूण पाकळ्या आपण डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहोत. त्याच्यावर हलके असे डाग पडले की मी हे काढून घेणार आहे. पुन्हा आपण ह्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून आपण जी मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची मी एक 50% सुरुवातीला 5 मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं चिमूटभर मीठ टाकून या मिरच्या फ्राय करणार आहे. कारण मिरची आपण भरली मिरची तयार करत आहोत, तर त्याच्यामध्ये मसाला भरल्यानंतर आपला मसाला खाली लागू नये किंवा करपू नये, त्यासाठी अगोदर आपण 50% ह्या मिरच्या शिजवून घेऊया किंवा छान असा फ्राय करून घेऊया. आणि आता एक झाकण ठेवून मी ह्या 5 मिनटं ह्या मिरच्या वाफेवर शिजवून घेणार आहे. आपल्या मिरच्या शिजत आहेत तोपर्यंत मिक्सरचं भांडं घेऊन आपण जे शेंगदाणे आणि खोबरं भाजले होतो ते आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत. आपले शेंगदाणे आणि खोबरं जाडसर वाटून झालेलं आहे. आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते ते टाकून त्याच्यामध्येच मी आता हिरवी मिरची, लसूण, आलं टाकून आपण बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत. आणि हे तयार झालेलं वाटण आपण शेंगदाण्याच्या कुटामध्येच काढून घेणार आहोत. मी 5 मिनटानंतर ह्या मिरच्या हलवल्या होत्या, तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत. आता या मिरच्या मी काढून घेते. जास्तही शिजवायच्या नाहीत कारण आपल्याला त्यात मसाला भरायचा आहे, त्याच्यामुळे एक 50%च मी ह्या मिरच्या शिजवून घेतलेल्या आहेत किंवा परतून घेतलेल्या आहेत. आता आपण मसाला तयार करू. त्याच्यामध्ये मी आता पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि लिंबू नसल्यामुळे मी इथं चाट मसाला टाकून घेत आहे. एक पाव चमचा आपण चाट मसाला टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मसाले मी हाताने मिक्स करून घेणार आहे. आपला भरल्या मिरचीचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण मिरच्या घेऊन जे आपण मधोमध कट केलेल्या होत्या त्याच्यामध्ये हा मसाला मी दाबून असा भरून घेणार आहे. आपण सर्व मिरच्यांमध्ये असाच मसाला भरून घेणार आहोत.
आपल्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला की आता आपण गॅसवर एक पॅन ठेवू आणि त्या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आपले तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी केलेली आहे। मोहरी आणि हिंगाची फोडणी छान अशी आपली बसली की आपण त्याच्यामध्ये ह्या मिरच्या ठेवून एक 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं मी ह्या मिरच्या वाफेवरच शिजवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर आपण ह्या मिरच्या पलटी मारून घेऊया। मी सर्व मिरच्या पलटी मारून घेणार आहे। आपल्या सर्व मिरच्या पलटी मारून झाल्या की मी पुन्हा एक 5 मिनिटं झाकण ठेवून ही मिरची वाफेवर शिजवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपण मिरची तुम्हाला मी दाखवते बिलकुल असा पॅनमध्ये आपल्या मिरचीतला मसाला पडलेला नाही आहे। आपली मिरची मी चेक करते व्यवस्थित अशी शिजली गेली आहे का। छान असं आपल्या सर्व मिरच्या शिजल्या गेलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मिरचीतला मसाला पॅनमध्ये पडलेला नाही आहे। एकदम छान अशा आपल्या खमंग भरली मिरची तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपली भरली हिरवी मिरची तयार झाली आहे।